नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या वडाळा नाका येथे सिटीलिंक बस चालकाला अचानक फिट आल्याने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना आज सकाळी वडाळा नाका परिसरात घडली आहे. या घटनेने 3 ते 4 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सिटीलिंक बस चालकाला तात्काळ औषध उपचारासाठी नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात दाखल केले. अचानक फिट आल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यामध्ये एक मोटरसायकलसह 2 चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरात नागरिकांनी देखील मोठी गर्दी केल्याने काही वेळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील बघायला मिळाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. द्वारका परिसरात नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने शालिमार चौकापर्यंत अनेक वाहन चालकांना रोजची कसरत करावी लागत आहे. या अपघातानंतर सिटीलिंक बसवर आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असलेले चालक देण्यात यावे अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.